खोबऱ्याची वडी बनवताना तुमचं हे असंच होतं का? एकतर मिश्रण परतत असतानाच खूप जास्त लाल होतं किंवा वडी साखर व्यवस्थित न विरघळल्यामुळे खूप जास्त कडक होते किंवा साखरेचं प्रमाण व्यवस्थित न घेतल्यामुळे खूप जास्त मऊ होते, ती सेटच होत नाही. चला, आज या सगळ्या प्रश्नांवर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही परफेक्ट पांढरी शुभ्र कुटकुटीत आणि अतिशय चविष्ट अशी खोबऱ्याची वडी बनवायला शिकणार आहात. त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये खूप जास्त मी टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगितलेत. सुरुवात करूयात नारळ फोडण्यापासून. नारळ छानपैकी मी इथे फोडून घेते. इथे मी 3 नारळाची खोबऱ्याची वडी बनवणार आहे. खोबऱ्याची वडी बनवायची म्हणलं की सुरुवात असते ते नारळ फोडण्यापासून आणि त्यातलं खोबरं काढण्यापासून. बऱ्याच जणांना तर खोबरं काढायचा कंटाळा येतो म्हणून वडीच खायला नको असं म्हणतात, कारण खरंच खोबरं काढणं खूप जास्त अवघड वाटतं. आज मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते, त्यामुळे तुम्ही सहजपणे यातलं खोबरं काढू शकताय. यासाठी काय करायचं, नारळ फोडल्यानंतर प्रत्येक तुकडा असा उलटा हातावरती धरायचा आणि ठोंब्याच्या सहाय्याने कवचावरती मार देऊन घ्यायचा. यामुळे काय होतं, सहजपणे आतलं खोबरं मोकळं होतं आणि कवचापासून ते वेगळं व्हायला मदत होते. तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे खोबरं निघते. अशा पद्धतीने जर तुम्ही खोबरं काढलं तर खोबरं काढायला अजिबातही तुम्हाला त्रास होणार नाही. दुसरा सुद्धा तुकडा तुम्हाला अशाच पद्धतीने मी मोठा तुकडा तोडून दाखवते. कवच फक्त हलक्या हाताने ठोंब्याने आपटवत राहायचं किंवा ठोंब्याने मारत राहायचं कवचावरती. हलक्या हाताने मारा. खूप जोरात मारलं तर खोबऱ्याचे डायरेक्ट 2 तुकडे होऊन जातील, परंतु हलक्या हाताने मार दिला ना की सहजपणे आतलं खोबरं मोकळं होतं आणि तुम्ही सहजपणे अशा पद्धतीने नारळ काढू शकता. चला, तर याच पद्धतीने सगळं खोबरं मी नारळापासून वेगळं करून घेते. फक्त 5 मिनिटं लागतात या पद्धतीने नारळमधनं खोबरं बाजूला करायला. आता पाठीची जी साल आहे खोबऱ्याची ती आपल्याला सगळी काढून घ्यायची, कारण इथे आपण पांढरी शुभ्र अशी खोबऱ्याची वडी बनवणार आहोत. जर नाही काढली तर वडीला हलका लालसरपणा येतो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही तसं करू शकता, परंतु आज मी पांढरी शुभ्र वडी कशी बनवायची हे दाखवते. त्यामुळे आवर्जून ही टिप फॉलो करा की पाठीचा सगळा भाग काढून घ्या. यामुळे वडी खाताना ना थोडंसं हलकशी जी कचकच लागते पाठीची, ती सुद्धा लागत नाही. चला, तर सगळ्या नारळाची मी अशा पद्धतीने साल काढून घेतली आहे, म्हणजे पाठीचा भाग सगळा काढून घेतलाय. आता याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊयात, कारण हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता वडी बनवताना बऱ्याच वेळेला ते खिसूनही बनवली जाते, परंतु जेव्हा आपण अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून खिस काढतो ना, तेव्हा ती अगदी बर्फीसारखी वडी तयार होते. चला, तर सगळ्या खोबऱ्याचे या पद्धतीने मी छान असे तुकडे करून घेतलेत. आता घेऊया त्यांना मिक्सरला बारीक करायला. मिक्सरला बारीक करत असताना थोडे करून फोडी घाला खोबऱ्याच्या. एकदम जर खूप जास्त घातल्या तर त्या व्यवस्थित एकसारख्या अशा बारीक होत नाहीत, कारण इथं आपण खोबऱ्याचा खिस करत नाही आहोत. ते खोबरं अगदी मिक्सरला वाटून घेतोय, त्यामुळे खोबरं खूप जास्त ओबडधोबड मोठं राहता कामा नये किंवा अगदीच खूप जास्त याचं पीठही होतं कामा नये. खूप जास्त जर स्मूथ झालं तर त्याचं दूध निघायला सुरुवात होईल. त्यामुळे मिक्सरला बारीक करताना ही गोष्ट एकदा नक्की लक्षात घ्या की बारीक करत असताना फक्त आपल्याला बारीक स्मूथ असा खिस भेटेल, तो खूप जास्त खिसच्या पुढं बारीक केलं जाणार नाही. चला, तर याच पद्धतीने सगळं खोबरं मी छान असं बारीक करून घेते. खोबऱ्याची वडी बनवताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे वडीच्या टेक्स्चरमध्ये, टेस्टमध्ये खूप जास्त फरक पडतो. या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर परफेक्ट अशी खोबऱ्याची वडी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकताल. चला, तर सगळं खोबरं मी याच पद्धतीने वाटून घेते. आता खोबरं वाटत असताना सुद्धा 2 सेकंद वाटल्यानंतर लक्षात येतं की वरची बाजू वाटायची राहते आणि खालची बाजू वाटली जाते. तेव्हा परत एकदा मिक्सर काढून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा वाटून घ्यायचं. सगळा खिस एकसारखा असा बारीक झालाय. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलंय आपल्या खिसाला. चला, आता वळूयात वडीच्या महत्वाच्या स्टेपकडे. खोबऱ्याची वडी बनवताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रमाण. आता हा खिस आपण एका कपाच्या साह्याने मोजून घेणार आहोत. कपाने किंवा वाटीने कशानेही मोजून घ्या. फक्त ज्या वाटीने, ज्या कपाने तुम्ही मोजून घेणार आहात त्याच कपाने आपल्याला साखरही मोजायची आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता कपामध्ये खोबऱ्याचा खिस भरताना खूप जास्त दाबूनही भरायचं नाही, हलका हलका भरायचा. आता इथं मी 3 कप हा खोबऱ्याचा खिस भरेल एवढा माझा खिस झालाय. तर यासाठी आपल्याला 2.25 कप साखर घालायची आहे. 1.5 ते 2.25 कप साखर 3 कप खोबऱ्याच्या खिसाला लागते. यामुळे काय होतं, साखरेचं प्रमाण वडीमध्ये अगदी परफेक्ट असं होतं आणि वडी सुद्धा सेट व्हायला अगदी परफेक्ट अशी सेट होते. म्हणजे चिकटपणाही परफेक्ट येतो, गोडी सुद्धा परफेक्ट येते. आता आपण करणार आहोत साखरेच्या पाकामध्ये ही वडी. नेहमी आपण साखर ही खोबऱ्याच्या खिसाबरोबर परतवून घेतो आणि नंतर वडी करतो, त्यामुळे वडीचा रंग हा डार्क होतो, थोडासा लालसर होतो. परंतु अशा पद्धतीने पाकामध्ये वडी केली तर वडी अजिबातही लालसर होत नाही, पांढरी शुभ्र अशी वडी तयार होते. तुम्ही बघू शकता मी अर्ध्या कपापेक्षा हलकसं वरती साखरेचा लेअर घेतलाय, म्हणजे अंदाजे 2.25 कप साखर घेतली तरीही चालेल. चला, तर साखर 2.25 कप घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे
पाव ते अर्धा कप पाणी. पाणी खूप जास्त घालू नका, फक्त साखर भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे. साखर आपल्याला व्यवस्थित अशी वितळवून घ्यायची आहे. साखरेचा आपल्याला कोणताही पाक करायचा नाहीये, फक्त ती छान विरघळली गेली पाहिजे आणि पहिली उकळी छान खळखळीत आली की लगेच आपण यामध्ये हा खोबऱ्याचा खिस घालून घेणार आहोत. ही टिप ही खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही खोबऱ्याची वडी बनवता तेव्हा जर तुमच्या साखरेचा पाक झाला तर वडी खूप जास्त कडक होईल आणि मिश्रण व्यवस्थित सेट होणार नाही. साखर विरघळत आली की यामध्ये घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्यामुळे साखरेचा जो काही काळपटपणा आहे तो पूर्ण निघून जातो आणि वडी आपली छान पांढरी शुभ्र अशी होते. ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप आहे वडी पांढरी शुभ्र होण्यासाठी, कारण साखरेला एक अंगचाच काळपटपणा असतो, तो जाणं खूप गरजेचं आहे. चला, तर साखरेला छान पहिली उकळी आली आहे. पहिल्या उकळी आल्याबरोबर यामध्ये खोबऱ्याचा खिस घालायचा आणि लगेच परतवायला सुरुवात करायची. मी तुम्हाला अगोदर सांगत होते की साखरेचा पाक खूप जास्त जर तुमचा पुढे गेला तर वडी कडक होईल आणि साखर जर व्यवस्थित विरघळली नाही तर ती अख्खीच राहील आणि परत एकदा आपल्याला ती खोबऱ्याबरोबर परतवत राहायला लागेल किंवा वडी खाताना ती दाताखाली येईल. त्यामुळे साखर व्यवस्थित विरघळणं सुद्धा महत्त्वाचं आहे. चला, आता पाकामध्ये खोबऱ्याचं खिस घातल्यानंतर खिस व्यवस्थित असं परतवत राहायचा. साधारण एक 10 ते 12 मिनटं लागतात वडीचं मिश्रण छान सेट व्हायला. आता वडीचं मिश्रण एक अर्ध्या प्रमाणात सेट होत आलं की यामध्ये वेलची पूड घालायची आणि मिश्रण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. सुरुवातीला वेलची पूड घातली तर त्याचा फ्लेवर थोडासा कमी होतो, त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात घालायची म्हणजे फ्लेवर अगदी आहे असा राहतो. तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं आपलं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं आता तयार झाले. मिश्रण आपलं तयार झालं हे कसं लक्षात घ्यायचं, तर मिश्रण एका जागेवरती छान सेट व्हायला सुरुवात होते, त्याचा छान गोळा व्हायला सुरुवात होते आणि या मिश्रणाला बोट लावून बघितलं तर याला एक हलकासा चिकटसरपणा आलेला असतो. तेव्हा तुम्ही ओळखून जायचं की मिश्रण आपलं छान आता वडीसाठी तयार आहे. आता हे मिश्रण एखाद्या तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि लगेच सेट करायला घ्यायचं. ताटाला तेल किंवा तूप आवर्जून लावा, म्हणजे वडी नंतर आपल्याला डिमोल्ड करायला सोपं जातं. मिश्रण ताटामध्ये चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आणि एखाद्या तूप लावलेल्या वाटीच्या मदतीने छान असं एकसारखं असं टॅप करून घ्यायचं. कारण सुरुवातीला मिश्रण खूप जास्त गरम असतं, ते हाताला चटके बसतील इतपत गरम असतं. त्यामुळे वाटीच्या मदतीने छान एकसारखं करून घ्या आणि नंतर हाताने त्याला फिनिशिंग द्या. कडेने सुद्धा व्यवस्थित मिश्रण मी आतमध्ये करून घेतलंय. आता एखाद्या चमच्याच्या सहाय्याने उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे याला कट देऊन घ्यायचे. सुरीने कट देण्यापेक्षा अशा पद्धतीने उलटण्याने कट द्या, म्हणजे अगदी परफेक्ट अशी वडी तुमची कट होते. सुरीने द्यायला गेलात तर कडेच्या ज्या कडा असतात आपल्या वडीच्या त्या खूप जास्त उदसल्यासारख्या होतात. आता वडीचं मिश्रण थंड होण्या अगोदरच किंवा सॉफ्ट असतानाच यामध्ये लगेच पिस्त्याची कापं लावून घ्यायची. 10 मिनिटं फॅन खाली, 10 मिनिटं फ्रीजमध्ये, अशी 20 मिनिटं वडी मी थंड करून घेतली. 20 मिनिटांमध्ये परफेक्ट अशी वडी आपली सेट झाली आणि आता ही वडी तुम्ही काढू शकता. वडी काढत असताना सुरुवातीला कडेच्या 2 वड्या मी काढून घेते आणि त्यानंतर उलटण्याच्या सहाय्याने अगदी सहजपणे ही वडी आपल्याला काढता येते. खाली आपण तूप लावलं होतं ताटाला, त्यामुळे वडी सहजपणे निघते. वडी सेट होण्यासाठी मी 10 मिनिटं फॅन खाली ठेवली होती आणि नंतर 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवली होती, कारण मला तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच वडी दाखवायची होती. परंतु तुम्ही फॅन खाली एक 3-4 तास ठेवली ना तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज पडत नाही. अतिशय कुटकुटीत आणि सुंदर अशी ही वडी तयार होते. तुम्हाला बघूनच जाणवत असेल वडीचं टेक्स्चर किती सुंदर आले आणि रंग तर अप्रतिम असा आलाय. चला, तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला ही खोबऱ्याची वडी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आवर्जून फॉलो करा. एक वडी मी तुम्हाला खाऊन त्याची टेस्टही सांगते. वडी खाताना अजिबातही चिवट नाहीये किंवा खूप जास्त सॉफ्टही नाहीये. परफेक्ट अशी जिभेवर ठेवताच विरघळणारी आपली खोबऱ्याची वडी तयार झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं साखरेचं प्रमाण अतिशय बॅलन्स आहे. त्यामुळे वडी बनवताना साखरेचं प्रमाण आवर्जून फॉलो करा. 3 कप खोबऱ्याच्या खिसासाठी आपण 1.25 कप साखर वापरली आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही परफेक्ट अशी नारळाची वडी बनवायला शिकणार आहात. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची सुंदर अशी रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशाच टेस्टी, खमंग आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि भन्नाट रेसिपी सोबत. धन्यवाद.